जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देव. यहूदाचे पत्र. नमस्कार. देव पित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक, यास येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा याच्याकडून दया, शांती व प्रीती ही तुम्हास विपुल मिळेल. खोटे शिक्षक व नैतिक अधपात याबाबत सूचना. प्रियजन हो, आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हास लिहावयाची माझी मोठी ओढ लागली होती. तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हास लिहून पाठविण्याचे मला अगत्य वाटले. कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत. ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात. तुम्हाला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हाला ह्याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. ते हे की प्रभूने मिसर देशातून आपल्या लोकांना निभावून नेले आणि जे विश्वासहीन झाले त्यांचा नाश केला आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यास त्याने निरंतराच्या बंधनात निविड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले. त्याचप्रमाणे सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे यांनी त्याच्यासारखे जार कर्म करून अन्य कोटीतील अंगाशी संग केला. ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत. तसेच हे देखील एकीकडे विषय स्वप्नात देहाला विटवितात आणि दुसरीकडे प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करीतात. आद्य देवदूत मिखाईल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीर संबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही, तर प्रभू तुला धमकावो एवढेच तो म्हणाला. तथापि ज्या गोष्टी यांना समजत नाही त्यांची हे निंदा करीतात आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशुप्रमाणे यांना निभवता स्वभावताच समजतात, त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात. त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते कायनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले आणि कोहरासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला. ते तुम्हाबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक असे आहेत. ते मेंढपाळ असूनही स्वतः चरत राहतात. ते वाऱ्याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलीन, दोनदा मेलेली समूळ उपटलेली झाडे असे आहेत. ते लज्जारूपी फेस दाखविणाऱ्या समुद्राच्या विक्राळ लाटा भ्रमण करणारे तारे असे आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्व काळ राखून ठेवलेला आहे. आदामापासून 7वा पुरुष हनोक याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की पहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यावरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्यांच्या विरुद्ध सांगितल्या, त्यावरून त्या सर्वांस दोषी ठरवायस प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला. ते कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत. तोंडाने ते पुशारके मारतात व लाभासाठी ते तोंड पूजेपणा करीतात. परंतु प्रियजनो हो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा. ते तुम्हास असे सांगत असत की शेवटल्या काळी
आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील, ती फूट पाडणारी देहबुद्धीची, ज्यास पवित्र आत्मा नाही अशी आहे. प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परमप्रिय पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा. पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. जे कित्येक जण संशयात आहे त्यांच्यावर दया करा. त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि कित्येकांवर तर भीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना. तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारुंबापूर्वी, आता व युगानुग आहेत. आमेन. वाचलेले वचन देव आशीर्वादित करू. या वचनाद्वारे आपल्या सर्वांना देव आशीर्वादित करू आणि आजचा दिवस सर्वांना सुखाचा, लाभाचा आणि त्याच्या पवित्रतेत वाढण्याचा, त्याच्या संगती राहण्याचा जावो. आपण प्रार्थना. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. प्रभू, आजच्या दिवसभरातील सर्व गोष्टी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहेस. प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येऊन, तुझ्या चरणाजवळ येऊन, प्रिय प्रभू येशू, आम्ही प्रथम आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू, आम्ही तुझ्या विरुद्ध केलेले घाणेरडे पाप यांची तू आम्हाला क्षमा कर. देवबापा, तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन आम्ही आमचं समर्पण करीत आहोत. हे पित्या परमेश्वरा, आज या सकाळच्या समय आम्ही तुला हाक मारित आहोत. आमच्या हाकेला उत्तर तू दे प्रभू. आज दिवसभरातील सर्व प्रार्थना, उपास प्रार्थना आणि प्रभू आमचं येणं जाणं, आमचं प्रवास, सर्व आजारापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. सर्व सैतानी बंधनापासून तू आमचं रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या किडलेल्या हाताचा तू स्पर्श कर. जे निराशित आहे त्यांच्या जीवनातील निराशा काढून टाक. प्रभू, जे सैतानी बंधनामध्ये अडकलेले आहेत त्या सर्वांना सैतानी बंधनातून तू मोकळं कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, जे कामाला जाणार आहेत किंवा गेलेले आहेत, प्रिय प्रभू येशू, त्या प्रत्येकाला तू सहकार्य कर. प्रभू, ज्यांची व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये प्रभू तू त्यांना चालव आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, हे पित्या, आज या सकाळच्या सभेत आम्ही तुला आबा बापा म्हणून हाक मारत आहोत. आमच्या संगती तू राहा, तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, जे आमची काळजी घेतात त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रभू, जे आम्हाला प्रार्थना सपोर्ट करतात त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. तुझ्या वचनात, तुझ्या पवित्र आत्म्यात, तुझ्या सामर्थ्यात प्रत्येकाला वाढण्यासाठी तू सहाय्य मार्गदर्शन कर आणि ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित केलेली. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमचा देश, आमचं महाराष्ट्र राज्य, प्रिय प्रभू येशू, या सर्व तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून आमच्या देशाचं, आमच्या सर्व गोष्टीचं तू रक्षण करा. तुझ्या नावाचं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये तू समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून आहे. आमेन. प्रियांनो, आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात. आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आजचा दिवस आशीर्वादाचा जावो. सर्व वाईट गोष्टीपासून देवा आपल्याला सर्वांना सांभाळो. आमेन.